ची आठवण या ठिकाणी आज होते। आज तुम्ही बघितले असेल त्यावेळेला ही मुंबई वाचवण्यासाठी आणि आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे सरकार भ्रष्ट मार्गाने या ठिकाणी काम करते। आज तुम्ही बघितलं असेल सर्व ठिकाणी, आज तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्ये सुद्धा आज ड्रग्सचे कारखान्यांचे सूत्रधार या ठाण्यामध्ये राहतात। आणि आज तुम्ही बघितलं असेल की आज कशा पद्धतीने हे ठाणे असेल महाराष्ट्र, तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका, ज्या महापालिकेची निवडणूक आता होणार आहे त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी आज कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतात, म्हणजे पैसे घेताना त्या ठिकाणी पकडलं गेलं। या भ्रष्टाचारांना रोखण्यासाठी आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी या ठिकाणी आज ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत आणि त्यावेळची आठवण आज संयुक्त महाराष्ट्राची चळवळीची आठवण आज या ठिकाणी होते। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती ही युती झालेली एक म्हणावं लागेल, तर ही फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे। मला वाटतं मी खास करून आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे साहेबांना धन्यवाद देईन की त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, कुठला पक्ष फोडत बसले नाहीत आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती त्या ठिकाणी आज ते महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत। त्याच पद्धतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब एवढं सर्व होत असताना सुद्धा आज कशा पद्धतीने यांच्याशी दोन हात करतायत। आणि तुम्ही बघितलं असेल मुंबई वाचवायची असेल, ठाणे वाचवायचं असेल तर मला वाटतं सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि आज ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत। त्याचा आनंद खऱ्या अर्थाने मला वाटतं सर्वांनाच झालेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला झालेला आहे। राज ठाकरे यांनी 2005ला पक्ष सोडला होता शिवसेना, त्यानंतर खऱ्या अर्थाने विरोधक जो राज ठाकरेंचा किंवा मनसेचा होता तो शिवसेना होता। मधला जो 20 वर्षांचा काळ आहे त्यामध्ये कुठेतरी शिवसेना आणि मनसे हेच एकमेकांचे विरोधक होते। मला वाटतं आता ते मागचं काय झालं ते विसरून द्या, आता खऱ्या अर्थाने एकच रक्त। तुम्ही बघितलं असेल शेवटी राज ठाकरे साहेबांचे विचार आणि उद्धव साहेबांचे विचार एकच आहे ना। आमचा जन्मच त्यासाठी झालेले आहेत। सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारे या दोन्ही संघटना जेव्हा रस्त्यावरती उतरेल ना त्यावेळेला त्यांना माहीत पडेल समोरच्या लोकांना। पण ठाकरे ब्रँड तुम्ही जो म्हणता, नगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकत्र मिळून उमेदवार उभे केले होते, पण कुठेही उमेदवार निवडून आणता आला। अहो आता ते मी काय बोलतो, मागे काय झालं ते सोडून द्या ना, आता नवीन इतिहास करूया आपण आणि त्या इतिहासात नक्की यश येईल। कारण आज तुम्हाला माहिती असेल सर्व नागरिक महाराष्ट्रातले त्रस्त झालेले आहेत। आज तुम्ही बघितले असेल जागोजागी ड्रग्सचे अड्डे या ठाणे असेल, ठाणे जिल्हा असेल, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचे सूत्रधार सुद्धा या ठाण्यामध्ये आहेत। आणि म्हणून हा जर समजा या नवीन पिढीला वाचवायचा असेल तर मला वाटतं सर्वांनी या ठिकाणी जी युती झालेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि खऱ्या अर्थाने उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना। साहेब, तुमची युती इकडे होते, दुसरी तिकडे युतीची घोषणा लवकर ज्या नगरपालिका निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढले होते ते आता युती करतायत का, तर ठाकरे ब्रँडला घाबरले? अहो ठाकरे ब्रँडला घाबरायलाच लागेल साहेब, दोन ठाकरे म्हणजे ताकद जेवढी आहे महाराष्ट्रामध्ये। आणि तुम्ही बघितलं असेल की आज एवढं सर्व होत असताना सुद्धा आज उद्धव ठाकरे साहेब एवढे सर्व लोक गेले, परंतु आज नव्याने त्या ठिकाणी कार्यकर्ते येत आहेत। आणि तुम्ही बघितलं असेल आज एवढ्या लोकांना फोडून सुद्धा आज शिवसेना त्याच जागेवरती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ताडमानेने उभे आहेत। एक भीती ही पण आहे कारण तिथे युती केल्यामुळे शिवसेना आणि भाजप यांनी जे काही इन्कमिंग चालू ठेवलं होतं आणि अजूनही सुरू आहे त्यांना कुठेतरी आता तिकीट देताना त्यांचा पत्ता मला वाटतं त्यांना पर्याय स्वतःचे पोरं तयार होत नाही म्हणून दुसऱ्याची पोरं खांद्यावर घेऊन हे चालणारे दोन्ही पक्ष आहेत। आज तुम्ही बघितले असेल जे आज बीजेपी मध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी काम करतायत, आज तुम्ही बघितलं असेल यांच्याबरोबर गेलेले निष्ठावंत आहे, परंतु आज त्या ठिकाणी बाहेरून आयात केलेले, मग या पक्षातून मग त्या पक्षातून। अरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजे फॅक्टरी आहे, तिकडे कार्यकर्त्यांची निष्ठावंत फळी आहे। आणि तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने आज यांच्याशी मुकाबला त्या ठिकाणी करतायत।
या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो. साहेब, ज्यांना युतीमध्ये तिकीट मिळणार नाही कारण हिंगोली मोठं झालेले आता जागा कमीत आणि इच्छुक जास्त आहेत, त्यांना पर्याय म्हणून मनसे उभाटा दिसतोय, त्यांचं स्वागत कराल का? बघा, आमच्याकडे सर्वांचं स्वागत आहे. आमच्याकडे तुम्हाला माहिती असेल, आज अशा पडत्या काळात सुद्धा आज राजसाहेबांवरती सुद्धा किती त्रास झाला असेल, उद्धव साहेबांना सुद्धा किती त्रास झाला असेल, परंतु या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावरती दोन्ही संघटना या ठिकाणी जोपर्यंत उभे आहेत त्या अशा लोकांना घाबरायची गरज नाही. किती सीट ते मला वाटतं ठरलंय का? युती झाली म्हणजे फॉर्म्युला ठरला ना. युती कशावर होते? आमच्याकडे फॉर्म्युला नाही. आमच्याकडे युती आहे. माझा प्रश्न असा आहे की आता तुम्ही एकत्र आलाय, एकत्र पूर्णपणे चित्र स्पष्ट झालेलं आहे. काय आपली चर्चा झाली का? वाटाघाटी काय झालीत का की उभाटा किती लढेल? आमच्या सर्व वाटाघाटी झालेल्या आहेत. तुम्ही त्याच्या वाटा शोधू नका. तुम्ही आम्हाला आमच्या वाटा माहिती आहेत, त्यामुळे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला लवकरच दिसेल काय ते. किती जागा लढायची इच्छा आहे उभाटा? मी काय बोलतो, आमच्या वाटाघाटी झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेण्याचं कारण नाही. आता एकमेकाला पेढे भरवले, संपला विषय आमचा. मनसेला किती जागांची अपेक्षा आहे? मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ही जी तुम्हाला जी बातमी पाहिजे, एक आता 2 दिवसाचा सन्माननीय विचारे साहेब, सन्माननीय जाधव साहेब, केदारजी, आम्ही सगळे बसून पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला जी माहिती पाहिजे ती आम्ही देऊ. अरे अजून फॉर्म भरायला सुरू झालेले आहेत. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांना रातोरात बैठक घ्यायला लागते. अरे केवढा मोठा धसका आहे. रात्री 4-4 वाजेपर्यंत बसावं लागतं. हाच मोठा शिवसेनेचा आणि ठाकरे बंधूंचा धसका त्यांनी घेतलेला आहे, आणि त्यामुळे झक मारून त्यांना युती करावी लागली. येईल, सर्व येईल. आम्ही सर्वांना घेऊन जाणार आहोत. आम्ही सर्व महाविकास आघाडी, त्याचबरोबर शिवसेना, आपल्या मनसे युती या ठिकाणी झालेली आहे. अहो, मी काय बोललो, तुम्ही वाटा शोधू नका. आमच्या वाटाघाटी झालेल्या आहेत.